Good morning to all of you. I am Amol Safkar, Assistant Professor, Department of Chemistry, Fulsing Naik Mahavidyalaya. So, what about the previous lecture? In lecture number 4, this one is the fifth lecture of the heterocyclic compounds of the BSc third year. Okay? तर याच्या पहिले आपण या लेक्चर्स मध्ये आपण याच्या पहिल्याच्या लेक्चर्स मध्ये काय बघितलं होतं की इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनचे एक्झाम्पल्स कोणते आहेत बघितलं होतं की नाही. तर एक्झाम्पल्स कोणते कोणते बघितले होते आपण? नायट्रेशन, सल्फोनेशन, त्याच्यानंतर काय बघितलं होतं आपण? हॅलोजिनेशन, त्याच्यानंतर बघितलं होतं आपण फ्रायडल क्राफ्ट असायलेशन. तर या लेक्चर मध्ये आपल्याला हे सर्व एक्झाम्पल्स आज बघायचे आहेत विथ द मेकॅनिझम. आणि याच्यावर काय क्वेश्चन येणार आहे हे पण मी तुम्हाला नंतरच्या लेक्चर मध्ये म्हणजे या लेक्चर मध्ये सांगणार आहे. ते जे काही क्वेश्चन असतील एक्झामचे हे क्वेश्चन कसे तुम्हाला लिहायचे, तुम्हाला त्या एका दिलेल्या क्वेश्चन मध्ये काय काय लिहावं लागणार आहे तेव्हाच तुम्हाला परफेक्टली किंवा पूर्ण मार्क्स मिळतील. ओके. नाउ इन दिस लेक्चर we will see about the electrophilic substitution reactions. Okay, electrophilic substitution reactions I already explained you. What about the electrophilic substitution reactions? Okay, so electrophilic substitution reaction is nothing but the atom or group of atom are replaced by another atom or group of atom, and that is called as substitution reactions. Okay, या लेक्चर्स मध्ये आपल्याला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनचे एक्झाम्पल्स बघायचे आहेत आणि ते जे काही एक्झाम्पल्स आहेत ते कोणते आहेत? नायट्रेशन, सल्फोनेशन, हॅलोजिनेशन, त्याच्यानंतर आहे फ्रायडल क्राफ्ट असायलेशन रिएक्शन. तर हे जे काही एवढे एक्झाम्पल्स आहेत तर हे एक्झाम्पल्स कशाचे एक्झाम्पल्स आहेत? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनचे एक्झाम्पल्स आहेत. आता ही जी काही इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स आहेत म्हणजेच नायट्रेशन असेल, सल्फोनेशन असेल, त्याच्यानंतर हॅलोजिनेशन असेल, त्याच्यानंतर फ्रायडल क्राफ्ट असायलेशन असेल, ह्या आपल्याला कशावर बघायचे आहेत? पायरॉलवर बघायचे. ओके. मग आता पायरॉलवर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स होतात तर मग पॉसिबिलिटी आहे की जर तुम्ही पायरॉलवर जर नायट्रेशन रिएक्शन जर केली तर नायट्रेशन रिएक्शन जेव्हा केली त्याची दोन प्रोडक्ट्स फॉर्म होतात. एक असणार आहे मेजर प्रोडक्ट आणि दुसरा असणार आहे मायनर प्रोडक्ट. ओके. तर मेजर आणि मायनर प्रोडक्ट का फॉर्म होतात? त्याच्यानंतर नायट्रेशन रिएक्शन साठी डिफरंट कंडिशन काय आहे? तर नायट्रेशन रिएक्शन साठी नायट्रेटिंग मिक्सचर जे आपण जनरली यूज करत असतो कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड अँड कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड, तर हे नायट्रेटिंग मिक्सचर पायरॉलला ब्रेक करतं. म्हणून नायट्रेशन साठी पायरॉलच्या नायट्रेशन रिएक्शन साठी आपण एक डिफरंट नायट्रेटिंग मिक्सचर यूज करणार आहोत. ओके. त्याच्यानंतर सल्फोनेशन रिएक्शन साठी पण आपण जनरली सल्फोनेटिंग मिक्सचर यूज करतोय. सो दिस वन इज द एक्सेस ऑफ सल्फ्युरिक ऍसिड ऍट अबाउट द 40 डिग्री सेल्सिअस किंवा जास्त डिग्री सेल्सिअस असेल. पण पायरॉल मध्ये जर सल्फोनेशन करायचं असेल तर तुम्हाला पायरॉल मध्ये सल्फोनेशन करताना त्याच्यासोबत पिरिडीन सल्फर ट्रायऑक्साइड हा रिएजंट यूज केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दिलेलं आहे आपल्याला हॅलोजिनेशन रिएक्शन्स. तर या हॅलोजिनेशन रिएक्शन्स मध्ये परत 3 टाईप दिलेले आहेत आणि ते म्हणजे आहे क्लोरिनेशन, ब्रोमिनेशन अँड आयोडिनेशन. त्याच्यामध्ये फ्लोरिनेशन दिलेलं नाहीये कारण की फ्लोरीन हा एवढा हायली रिएक्टिव्ह आहे. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये जर त्याला जर एखादा इलेक्ट्रॉन गेन करत असेल तर हायली एक्झोथर्मिक रिएक्शन करतो आणि जेव्हा हायली एक्झोथर्मिक रिएक्शन करेल तेव्हा त्याचा एक्सप्लोजन मध्ये होतो. म्हणजे त्याचं जे काय कन्व्हर्जन आहे हे एक्सप्लोजन रिएक्शन्स मध्ये होतं. त्याच्यामुळे आपण जनरली फ्लोरिनेशन करत नाही. ओके. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स मध्ये फ्लोरिनेशन जनरली आपण करत नसतो. ओके. त्याच्यानंतर फ्रायडल क्राफ्ट असायलेशन रिएक्शन्स आहे म्हणजे पायरॉलवर फ्रायडल क्राफ्ट असायलेशन रिएक्शन्स. ठीक आहे. तर असायलेशन रिएक्शन झाल्याच्या नंतर तिथे 2 ऍसिटिल पायरॉल मिळेल किंवा 3 ऍसिटिल पायरॉल मिळेल म्हणजे जी काय पर्टिक्युलर रिएक्शन आहे ती या फॉर्म मध्ये असेल. ठीक आहे. तर आपण ओव्हरऑल या चॅप्टर मध्ये आज
इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स बघणार आहोत. त्याच्या डेफिनेशन काय आहे, त्याच्यानंतर त्याचे रिएक्शन काय आहे आणि त्याच्यानंतर त्याचे एक्झाम्पल्स काय आहे. ओके, तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स मध्ये बघा, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स पहिले आपण बघणार आहोत नायट्रेशन रिएक्शन्स, त्याच्यानंतर बघणार आहोत आपण सल्फोनेशन रिएक्शन्स, त्याच्यानंतर बघणार आहोत आपण हॅलोजिनेशन रिएक्शन्स. हॅलोजिनेशन मध्ये क्लोरिनेशन, ब्रोमिनेशन, आयोडिनेशन आणि लास्ट बघणार आहोत आपण फ्रायडल असायलेशन रिएक्शन्स. ओके, तर कधी पण जेव्हा पण तुम्ही केमिस्ट्रीचा अभ्यास करसाल तेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम काय येतात की आपल्याला पर्टिक्युलर स्ट्रक्चर्स एखाद्या वेळेस कन्फ्युज होतं. मग केमिस्ट्री जर तुम्हाला परफेक्ट करायची असेल तर सगळ्यात पहिले तुम्हाला रायटिंग प्रॅक्टिस खूप करणं इम्पॉर्टंट आहे. कारण की जे काही स्ट्रक्चर्स असतात हे स्ट्रक्चर तुमच्या लक्षात राहत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जे काही मेकॅनिझम असतात हे मेकॅनिझम तुम्हाला वारंवार रिवाइज करावं लागेल. ओके, म्हणजे कोणचा इलेक्ट्रॉन कुठून कुठे शिफ्ट होतो, हायड्रोजन कसा लॉस होतो, ठीक आहे, त्याच्यानंतर हायड्रोलिसिस केल्याच्या नंतर काय फॉर्म होतं, हे सर्व तुम्हाला मेकॅनिझम यायला पाहिजे. आणि हे कधी पॉसिबल आहे, जेव्हा तुम्ही रायटिंग प्रॅक्टिस करणार. केमिस्ट्रीला मॅक्झिमम रायटिंग प्रॅक्टिस करावा लागेल तुम्हाला, तेव्हाच तुम्हाला हे जे काही कन्सेप्ट आहे हे कन्सेप्ट थोडे थोडे कळत जातात. ठीक आहे, तर आपण आता डायरेक्टली काय बघूया, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स मध्ये समजा आपण नायट्रेशन केलं तर 2 नायट्रोपायरॉल आणि 3 नायट्रोपायरॉल का फॉर्म होतात याचं रिझन तुम्हाला माहिती पाहिजे. 2 प्रोडक्ट का फॉर्म होतात, एकच प्रोडक्ट का फॉर्म होत नाही. ओके, तर हे आपल्याला याच्यामध्ये बघायचं. तर आता आपण बघूया. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन स्टार्ट करण्याच्या पहिले आपण काय बघणार आहोत की इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स मध्ये मेजर आणि मायनर प्रोडक्ट कसे फॉर्म होतात आणि काय क्रायटेरिया आहे मेजर आणि मायनर प्रोडक्ट कोणत्या कंपाऊंड्सला म्हणायचं. समजा नायट्रेशन रिएक्शन्स मध्ये 2 नायट्रोपायरॉल आहे आणि 3 नायट्रोपायरॉल आहे, तर याच्यामध्ये 2 नायट्रोपायरॉल हा मेजर प्रोडक्ट काय आहे आणि 3 नायट्रोपायरॉल हा मेजर प्रोडक्ट का आहे. तसंच प्रत्येक एक्झाम्पल्स मध्ये सल्फोनेशन मध्ये, हॅलोजिनेशन मध्ये किंवा अजून फ्रायडल असायलेशन रिएक्शन्स मध्ये काय होतं, मेजर आणि मायनर प्रोडक्ट फॉर्म होण्याची पॉसिबिलिटी असते. तर हे मेजर आणि मायनर प्रोडक्ट कोणत्या क्रायटेरियावर मेजर म्हणजे कोणता प्रोडक्ट मेजर असतो आणि कोणता प्रोडक्ट हा मायनर असतो. ठीक आहे, सो फर्स्ट वन, व्हॉट अबाउट द मेजर अँड मायनर प्रोडक्ट ऑफ द इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. सो दिस वन इज द पायरॉल. ओके, आणि पायरॉल मध्ये आपण काय कन्सिडर करणार आहोत की याच्यामध्ये एक मेजर प्रोडक्ट फॉर्म होतो आणि एक मायनर प्रोडक्ट फॉर्म होतो. मग आता आपण याचं जे काही कॉन्जुगेशन आहे याचं कॉन्जुगेशन आपण काय कन्सिडर करू, कॉन्जुगेशन पहिले आपण कन्सिडर करणार आहोत की ऍट द C2 पोझिशन. C2 पोझिशन म्हणजेच काय, सेकंड कार्बनला. ओके, C2 पोझिशन. तर हा जो काही इलेक्ट्रोफाइल आहे हा इलेक्ट्रोफाइल जेव्हा सेकंड पोझिशनला अटॅक करेल. ओके, सो नंबर 1 2 3 4 5. तर इथे किती मी पायरॉलला नंबरिंग दिली, नायट्रोजनला 1 2 3 4 आणि 5. तर इलेक्ट्रोफाइल पहिले काय करतोय, सेकंड पोझिशनवर अटॅक होतो. ऍक्च्युअली इलेक्ट्रोफाइल हा न्यूक्लिओफाइलवर अटॅक नसतो करत, न्यूक्लिओफाइल हा इलेक्ट्रोफाइलवर अटॅक करत असतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेस आपण मेकॅनिझम मध्ये चुकतो, काय करतो मिस्टेक की इलेक्ट्रोफाइल हा न्यूक्लिओफाइलवर अटॅक करत आहे. तर तसं नसतं. एनी टाइम न्यूक्लिओफाइल जो आहे हा न्यूक्लिओफाइल इलेक्ट्रोफिलवर अटॅक करत असतो. न्यूक्लिओफाइल म्हणजेच काय, इलेक्ट्रोनिगेटिव्ह चार्ज स्पेसिस. याच्यामध्ये इलेक्ट्रो क्लाउडिंग जास्त, इलेक्ट्रॉन क्लाउडिंग जास्त आहे. इलेक्ट्रॉन क्लाउडिंग जास्त आहे म्हणजे याच्यावर काय आहे, हा काय झालाय, न्यूक्लिओफाइल झालाय. आता याने इलेक्ट्रॉन लॉस केलेला आहे, इलेक्ट्रोफाइल इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे म्हणून आपण त्याला काय म्हणणार आहोत, इलेक्ट्रोफाइल म्हणणार आहोत. ठीक आहे, तर आता हे स्ट्रक्चर मी ऍज इट इज इथे लिहिलंय, याचं फक्त तुम्हाला कॉन्जुगेशन सांगायचं. ओके, काय आता हा जो काही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे हा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ऍडजसंट कार्बन नायट्रोजन बॉन्डवर शिफ्ट होईल आणि हा जो काही डबल बॉन्ड आहे हा डबल बॉन्ड या ऍडजसंटच्या कार्बनवर शिफ्ट होईल. ठीक आहे, मग आता याचा रिझल्ट जे काही कॉन्जुगेशन आहे, रेझोनन्स स्ट्रक्चर आहे ते याचा या फॉर्म मध्ये इथे NH हा डबल बॉन्ड जो आहे या साइडचा डबल बॉन्ड हा कुठे आहे, इथे ऍज इट इज आहे. चेंजेस काय आलाय, इथे कार्बन नायट्रोजन डबल बॉन्ड फॉर्म झालाय आणि इथे डबल बॉन्डचं सिंगल बॉन्ड, या आणि या कार्बनवर चार्ज कोणता आला, इथे निगेटिव्ह चार्ज.
आता लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन लॉस केल्यामुळे याच्यावर या नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज. ओके, परत हा जो काही निगेटिव्ह चार्ज हा डिलोकलायझेशन मध्ये जाईल, कॉन्जुगेशन्स मध्ये जाईल, आणि हा जो काही पाय बॉन्ड आहे हा पाय बॉन्ड काय होणार आहे त्याच्या समोरच्या कार्बनवर शिफ्ट होणार आहे. ठीक आहे, तर एक स्ट्रक्चर काय मिळतं तुम्हाला या फॉर्म मध्ये स्ट्रक्चर मिळतं NH डबल बॉन्ड. इथे पण काय फॉर्म झालाय डबल बॉन्ड आणि इथे चार्ज कोणता आलाय निगेटिव्ह चार्ज. ओके, म्हणजेच कार्बनच्या सेकंड पोझिशनवर निगेटिव्ह चार्ज आला म्हणजेच तो काय ऍक्ट होणार आहे न्यूक्लिओफिलिक ऍक्ट होणार आहे. म्हणजेच या पोझिशनवर इथे इलेक्ट्रोफाइल काय करेल इझिली अटॅक करेल. ओके, सो दिस वन इज द C2 पोझिशन. आता C3 पोझिशन. C3 म्हणजेच काय थर्ड कार्बनवर परत हे स्ट्रक्चर मी इथे ऍज इट इज ड्रॉ करतोय NH लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. आता इथे थर्ड कार्बनवर जेव्हा निगेटिव्ह चार्ज येईल तर आपण कॉन्जुगेशन या फॉर्म मध्ये घेऊन जाऊ शकतो. इथे हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल आणि हा बॉन्ड इकडे शिफ्ट होईल. म्हणजे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन शिफ्ट झाले आणि लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन शिफ्ट झाल्यामुळे त्याच्या समोरचा जो डबल बॉन्ड आहे त्या कार्बनवर शिफ्ट होईल. ओके, तर त्या कार्बनवर चार्ज कोणता येणार आहे निगेटिव्ह चार्ज येणार आहे. सो ओव्हरऑल स्ट्रक्चर इज लाईक दिस वन, डबल बॉन्ड ॲज इट इज, डबल बॉन्ड ॲज इट इज, आणि इथे निगेटिव्ह चार्ज. या नायट्रोजनवर चार्ज कोणता आलाय पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे, सो दिस वन इज द अटॅकिंग ऑफ द न्यूक्लियोफाइल. ओके, तर इथे पण हा न्यूक्लियोफाइल याच्यावर अटॅक करेल आणि हा न्यूक्लियोफाइल या इलेक्ट्रोफाइलवर अटॅक करेल. ठीक आहे, तर काय होतं इथे तीन थर्ड पोझिशन आहे. म्हणजे जो काही इलेक्ट्रोफाइल अटॅच होतोय हा थर्ड पोझिशनला आणि याच्यामध्ये काय दिलेलं आहे जो काही इलेक्ट्रोफाइल अटॅक करतोय हा सेकंड पोझिशनला. ठीक आहे, तर मग आता याच्यामध्ये इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन तर होणारच आहे. मग आता या दोन्ही मध्ये डिफरन्स काय आहे. मग पायरोलच्या कॉन्जुगेशन थ्रू आपल्याला काय कळालं की सेकंड पोझिशनवर जेव्हा सेकंड पोझिशन इलेक्ट्रोफाइलवर अटॅक करेल किंवा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होईल तेव्हा ते होताना जास्तीत जास्त कॉन्जुगेशन होत आहे. ठीक आहे, कम्पेअर टू थर्ड वन. थर्ड वन मध्ये काय होतंय म्हणजे थर्ड पोझिशनला जर अटॅक करायचं असेल तर इथे काय कॉन्जुगेशन कमी आहे कम्पेअर टू सेकंड. मग मेजर प्रोडक्ट जो स्टेबल असेल मग ज्याच्यामध्ये कॉन्जुगेशन जास्त ते कंपाऊंड कसे होतात स्टेबल होतात आणि ज्याच्यामध्ये कॉन्जुगेशन कमी ते कंपाऊंड कसे होतात लेस स्टेबल होतात. ठीक आहे, मग जो जास्त स्टेबल होत असेल तर तो काय असेल मेजर प्रोडक्ट आणि जो कमी स्टेबल असेल तो काय असणार आहे मायनर प्रोडक्ट. मग इथे याचा जो काही प्रोडक्ट असणार आहे हा फायनली प्रोडक्ट असणार आहे NH डबल बॉन्ड आणि इलेक्ट्रोफाइल. सो दिस वन इज मेजर प्रोडक्ट. आणि इकडे काय फॉर्म होणार आहे फॉर एक्झाम्पल फायनल प्रोडक्ट लाईक दिस वन. तर इथे काय फॉर्म झालाय हा मायनर प्रोडक्ट. ठीक आहे, तर मेजर प्रोडक्ट आणि मायनर प्रोडक्ट कशावर डिपेंड आहे की जो कंपाऊंड स्टेबल आहे तो कंपाऊंड काय होतो मेजर आणि स्टेबल काय होतोय सेकंड वन कारण की याच्यामध्ये कॉन्जुगेशन किती आहे थर्ड तीन स्ट्रक्चर आहे कॉन्जुगेशनचे. तर हा मेजर प्रोडक्ट फॉर्म येईल आणि मायनर प्रोडक्ट याच्यामध्ये दोनच स्ट्रक्चर आहे जास्तीत जास्त कॉन्जुगेशन नाही आहे याच्यामध्ये. तर हा कसा असणार आहे लेस स्टेबल असणार आहे. मग तुम्हाला ज्या काही रिएक्शन्स आहेत या रिएक्शन्स मध्ये बऱ्याच वेळेस आठवत नाही एक्झाम मध्ये की मेजर प्रोडक्ट कोणता आहे मायनर प्रोडक्ट. तर लक्षात काय ठेवायचंय ज्याच्यामध्ये जास्त कॉन्जुगेशन तो मोर स्टेबल आणि तो मेजर प्रोडक्ट, ज्याच्यामध्ये कमी कॉन्जुगेशन तो लेस स्टेबल आणि तो काय असणार आहे मायनर प्रोडक्ट असणार आहे. ओके, सो दिस वन इज द क्रायटेरिया फॉर द डिटर्मिनेशन ऑफ द मेजर अँड मायनर प्रोडक्ट. ओके, आता आपल्याला याच्यामध्ये नायट्रेशन रिएक्शन बघायची. ठीक आहे, तर नायट्रेशन रिएक्शन्स मध्ये जनरली आपण कोणतं मिक्सचर यूज करतोय कॉन्सन्ट्रेटेड HNO3 प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. ठीक आहे, तर हे एक नायट्रेटिंग मिक्सचर आपण जनरली रिएक्शन्स मध्ये नायट्रेशन रिएक्शन्स मध्ये घेत असतो. पण आता पायरॉल सोबत जेव्हा हे नायट्रेटिंग मिक्सचर तुम्ही घ्याल कॉन्सन्ट्रेटेड HNO3 प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. ओके, आणि याला हीट देणार फॉर एक्झाम्पल 40 डिग्री सेल्सिअस. तर ही एक हार्ड कंडिशन झाली. याच्यामधनं ही जी काही कंडिशन आहे ही कंडिशन काय करेल या पायरॉलला ब्रेक करेल
आणि पायरॉलला ब्रेक केल्याच्या नंतर इथे एका या टाइपचा कंपाऊंड तयार होईल आणि याच्यामधनं अमोनिया मॉलिक्यूल काय होणार आहे, लॉस होणार आहे. ठीक आहे. मग हा जो काही कंपाऊंड आहे, सो दिस वन इज द हायड्रोकार्बन. याची काय तयार होणार आहे, पॉलिमरायझेशन वगैरे होऊ शकतं. मग पॉलिमरायझेशन झाल्याच्या नंतर या टाइपचा एक कंपाऊंड होईल आणि तो काय असणार आहे, तार. ओके. मग या कंडिशनवर नायट्रेशन का होत नाहीये, कारण की ही जी काही कंडिशन आहे, कॉन्सन्ट्रेटेड HNO3 कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 अँड 40 डिग्री सेल्सिअस, तर या टेम्परेचरवर हा पायरॉल, ही जी काय पायरॉल रिंग आहे, ही पायरॉल रिंग काय होत असते, ब्रेक होत असते. मग द नायट्रेशन फॉर द पायरॉल याच्यासाठी एक पर्टिक्युलर रिएजंट्स काय यूज केलेले असणार आहेत बघा. मग आता इथे जी काही जनरल रिएक्शन्स आहे तुम्हाला एक्झाम मध्ये लिहायची. सो नायट्रेशन रिएक्शन ऑफ द पायरॉल, तर काय लिहावं लागेल तुम्हाला या फॉर्म मध्ये. सो दिस वन इज द पायरॉल which are treated with HNO3, that is called as the nitric acid in the presence of ACOAC. ओके. आता हा जो काही ACOAC आहे याला तुम्ही या फॉर्म मध्ये लिहू शकता, CH3C डबल बॉन्ड. सो दिस वन इज द ऍसिडिक ग्रुप, ऍसिडिल ग्रुप, तर त्याला AC म्हटलंय. हा ऑक्सिजन. ओके. आणि परत ऍसिडिल ग्रुप. So that is called as acetic anhydride. काय म्हणू आपण याला, ऍसिटिक अनहायड्राइड म्हणूया. ठीक आहे. मग आता ही जी काय रिएक्शन आहे, ही रिएक्शन कॅरीड आउट होते 283 केल्विन. किती केल्विनला, 283 केल्विनला ही रिएक्शन काय होणार आहे, कॅरीड आउट होणार आहे. मग 283 केल्विन मीन्स व्हॉट, ओनली अँड ओनली 10 डिग्री सेल्सिअस. आणि या रिएक्शन कंडिशनला काय म्हणू आपण, मग माइल्ड रिएक्शन कंडिशन. ओके. तर लोअर टेम्परेचरला रिएक्शन होते. जर टेम्परेचर जर वाढवत गेलो तर हा पायरॉल डिकम्पोज होईल आणि त्याच्यावर नायट्रेशन होण्यासाठी आपल्याला दुसरा एक कंपाऊंड मिळेल. सो दॅट इज कॉल्ड एज कोलतार. म्हणजेच आपण त्याला काय म्हणू शकतो, एक स्टिकी पदार्थ म्हणू शकतो. एक डांबर, तुम्हाला माहिती आहे डांबर, जे रोडवर जे खड्डे वगैरे रिपेअर करण्यासाठी जे आपण ब्लॅक कलरचं मटेरियल यूज करतो. ओके. सो दॅट इज कॉल्ड एज तार. सो दिस वन इज द हायड्रोकार्बन्स. ओके. मग या रिएक्शन कंडिशनवर इथे जे काही नायट्रेशन होणार आहे पायरॉलवर, तर इथे नायट्रेशन होईल आणि इथे काय मिळेल आपल्याला. सो दिस वन इज द NO2, दॅट इज कॉल्ड एज 2-नायट्रोपायरॉल. ओके. आणि एक प्रोडक्ट जो मिळणार आहे तो हा पण मिळणार आहे, NH and here NO2, and that is called as 3-nitropyrrole. Okay. So 2-nitropyrrole is major product. It form about 80%, and 3-nitropyrrole is a minor product and it form only 20%. Okay. So this one is the nitration reactions. मग नायट्रेशन रिएक्शन्स तुम्हाला जर विचारलं नायट्रेशन ऑफ पायरॉल, तर तुम्ही आन्सर काय लिहायला पाहिजे, व्हेन पायरॉल इज ट्रीटेड विथ नायट्रिक ऍसिड इन द प्रेझेन्स ऑफ ऍसिडिक अनहायड्रेट ऍट अबाउट 283 केल्विन, it gives the two product. First one is the 2-nitropyrrole as a major product and second one is a 3-nitropyrrole as a minor product. Okay. So this one is the reaction statement. मग आता याचं जे काही मेकॅनिझम आहे, हे मेकॅनिझम काय असेल, तर सर्वात पहिले मेकॅनिझम कशामध्ये होतं, इंटरमिडिएट कशामध्ये तयार होतो, ऍसिडिक अनहायड्रेट आणि नायट्रिक ऍसिड मध्ये. ठीक आहे. तर इथे हा आहे HO and double bond O and O minus. So that is the structure of the nitric acid which are react with CH3 C double bond O C double bond O and CH3. ठीक आहे. तर हा जो काही निगेटिव्ह चार्ज आहे, हा निगेटिव्ह चार्ज काय करतोय, या कार्बनवर अटॅक करेल. हा कार्बनवर अटॅक केल्याच्या नंतर इथे हा O मायनस मध्ये जाईल. जो काय O मायनस आहे हा टेट्राहायड्रल इंटरमिडिएट असल्यामुळे अनस्टेबल होईल. तो O मायनस रिटर्न येईल, या फॉर्म मध्ये डबल बॉन्ड फॉर्म करेल आणि कोणचा बॉन्ड ब्रेक करतोय, कार्बन आणि ऑक्सिजनचा बॉन्ड ब्रेक करतोय. ठीक आहे. म्हणजे जर मेकॅनिझम जर तुम्ही स्टेप बाय स्टेप लिहिले तर तुम्हाला या फॉर्म मध्ये लिहावं. सो दिस वन इज द निगेटिव्ह चार्ज. ओके.
इथे काय फॉर्म होतोय, हा HO ऍज इट इज, इथे सिंगल बॉन्ड N, डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड O मायनस. हा O मायनस ने कशासोबत बॉन्ड फॉर्म केलाय, या कार्बन सोबत बॉन्ड फॉर्म केलाय, म्हणजेच हा कार्बन मी इथे लिहितोय आणि हा जो काही CH3 आहे हा CH3 मी डाऊन साइडला लिहिली इथे. सो दिस वन इज द CH3. ओके, नाउ दिस वन इज द O मायनस आणि रिमेनिंग ऍज इट इज हा O C डबल बॉन्ड O and CH3. ठीक है. So this one is the unstable species because of the tetrahedral intermediate is there O negative and this one is the unstable. For the stability of the oxygen, this negative charge will come back and form the carbon oxygen double bond and bond breaking between the carbon and oxygen. Okay, and to form काय फॉर्म झाले इथे, हा HO as it is आहे इथे HO, सिंगल बॉन्ड N, डबल बॉन्ड O, परत सिंगल बॉन्ड O, हा ऑक्सिजन C डबल बॉन्ड O ला अटॅच आहे आणि या कार्बनला CH3 अटॅच आहे. तुम्ही इथे या फॉर्म मध्ये येतो. आता लॉस काय झाले ना, हा झालाय O मायनस C डबल बॉन्ड O and CH3. तर हा कार्बोक्सिलेट आयन काय करेल, या ऍसिडिक हायड्रोजनला गेन करेल आणि याच्यापासून परत काय फॉर्म करणार आहे, हा O मायनस N डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O and CH3 प्लस काय लॉस झाला याच्यामधनं, O मायनस C डबल बॉन्ड O CH3. ठीक आहे, काय फॉर्म झालाय, हा O मायनस चा काय आलाय इथे H झालाय, कारण की या O मायनस ने हायड्रोजन गेन केलाय. आता हा जो काय कंपाऊंड आहे, या कंपाऊंडला आपल्याला काय म्हणावं लागेल, ऍसिटिक नायट्रेट. ओके, काय म्हणावं लागेल त्याला, ऍसिटिक नायट्रेट. सॉरी, काय म्हणावं लागेल त्याला, ऍसिटो नायट्रेट म्हणावं लागेल. सो दॅट इज कॉल्ड ऍज ऍसिटो नायट्रेट. ओके, तर हा एक इंटरमिडिएट फॉर्म झाला याच्यामध्ये. सो दिस वन इज द वन ऍसिडिक मॉलिक्यूल इज लॉस. तर याच्यामध्ये किती ऍसिडिक मॉलिक्यूल लॉस होणार आहेत, CH3C डबल बॉन्ड OH, दोन ऍसिडिक ऍसिड मॉलिक्यूल लॉस होणार आहेत. ओके, आता हा जो काही इंटरमिडिएट तयार झालाय याच्यामध्ये परत काय होणार आहे बघा, O मायनस N डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O and CH3. तर हा परत काय होणार आहे ना, हा O मायनस इथे शिफ्ट होईल आणि हा इकडं शिफ्ट होईल. फॉर्मेशन काय आलंय, N डबल बॉन्ड O N डबल बॉन्ड आणि इथे काय फॉर्म झालाय, पॉझिटिव्ह प्लस O मायनस C डबल बॉन्ड O and CH3. ठीक आहे, सो दॅट इज कॉल्ड ऍज नायट्रोनियम आयन. म्हणजेच हा काय जनरेट झाला आपला एक इलेक्ट्रोफाइल. काय जनरेट झाले इथे, इलेक्ट्रोफाइल. नायट्रोनियम आयन इज द इलेक्ट्रोफाइल फॉर द नायट्रेशन रिएक्शन. ओके, तर हे एवढं मेकॅनिझम फक्त नायट्रोनियम आयन जनरेट करण्यासाठी तुम्हाला लक्षात द्यायला पाहिजे. आता हा इलेक्ट्रोफाइल आहे आणि हा काय आहे इथे न्यूक्लियोफाइल. तर मी फक्त इथे तुम्हाला सेकंड पोझिशन म्हणजे जो मेजर प्रोडक्ट कसा फॉर्म होतोय हे सांगणार आहे. तुम्ही थर्ड पोझिशनचं मेकॅनिझम तुम्हाला असाइनमेंट मध्ये मी देणार आहे. ओके, तर आता लक्ष द्या सेकंड पोझिशन वर कसा अटॅक होणार आहे. सो दिस वन N. ओके, इथे असणार आहे H डबल बॉन्ड आणि इथे काय आहे, फॉर एक्झाम्पल नायट्रोनियम आयन आहे विच हॅविंग द पॉझिटिव्ह चार्ज. आता लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट होतील, हा इथे शिफ्ट होईल आणि हा बॉन्ड कशावर अटॅक करणार आहे, नायट्रोनियम आयनवर शिफ्ट होणार आहे आणि हा इकडे शिफ्ट होणार. बघा मेकॅनिझम कॉन्ज्युगेशन होत गेला आणि सेकंड पोझिशन वर या नायट्रोजनवर अटॅक केलाय. या नायट्रोजनवर जेव्हा अटॅक केलाय तो O मायनस फॉर्म झालाय. तर इथे NH, इथे डबल बॉन्ड नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज, इकडे काय अटॅच झालाय NO2 फॉर्म झालाय. NO2 सोबत बॉन्डिंग झाली. या NO2 ला मी या फॉर्म मध्ये लिहू शकतो आणि इथे काय ऑलरेडी हायड्रोजन आहे. आता जो काही कार्बोक्सिलेट आयन आहे हा O मायनस C डबल बॉन्ड O CH3 काय करणार आहे, हायड्रोजनला गेन करेल आणि गेन केल्याच्या नंतर परत ही जी काय सिस्टीम आहे ही सिस्टीम रिअपियर होईल आणि इथे काय फॉर्म होणार आहे, 2 नायट्रोपायरॉल फॉर्म होणार आहे. काय फॉर्म होणार आहे इथे, 2 नायट्रोपायरॉल. सो दिस वन इज द
टू नायट्रोपायरॉल मेजर प्रोडक्ट. तर एवढ्या साऱ्या गोष्टी तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. याचा बेनिफिट्स काय असतो की तुमचे बेसिक कन्सेप्ट हे क्लिअर होत असतात की मेकॅनिझम होतं कसं, इंटरमिडिएट फॉर्म कसे होतात, हाऊ टू रिॲक्ट इलेक्ट्रोफाईल अँड न्यूक्लिओफाईल टू इच अदर. म्हणजे न्यूक्लिओफाईल आणि इलेक्ट्रोफाईल मध्ये रिॲक्शन कशी होते आणि त्याच्यामधनं काय फॉर्म होतं. आता दोन ऍसिडिक ऍसिडचे मॉलिक्युल इथे लॉस झालेत. हा आहे CH3, परत हा एक फॉर्म झाला इथे HOC डबल बॉन्ड CH3, हा एक मॉलिक्युल फॉर्म झाला इथे आणि हा एक मॉलिक्युल फॉर्म झाला. ओके. तर नायट्रेशन रिॲक्शन तुम्हाला जर एक्झाम मध्ये जर विचारली तर नायट्रेशन रिॲक्शन्स मध्ये तुम्हाला मेकॅनिझम लिहायचं नाहीये, फक्त काय लिहायचं तुम्हाला, ही एवढी रिॲक्शन्स लिहायची. मग पायरॉल हा HNO3 सोबत रिॲक्ट होतो. In the presence of acetic anhydride at about 283 Kelvin, it gives major and minor product, that is the 2-nitropyrrole and 3-nitropyrrole. Okay, and this one is the mechanism of the reactions. Mechanism तुम्हाला फक्त लक्षात येण्यासाठी लिहिलंय. ही रिएक्शन्स लिहिल्याच्या नंतर तुम्हाला स्टेटमेंट लिहायचंय. सगळ्यात पहिले जर तुम्हाला क्वेश्चन राईट नोट ऑन नायट्रेशन, सो हाऊ विल यू सॉल्व द क्वेश्चन. सगळ्यात पहिले तुम्हाला नायट्रेशनची डेफिनेशन लिहायची. डेफिनेशन मध्ये काय लिहिणार तुम्ही, नायट्रेशन ऑफ पायरॉलच्या डेफिनेशन मध्ये, द हायड्रोजन ॲटम ऑफ द पायरॉल आर रिप्लेस्ड बाय द नायट्रो ग्रुप अँड दॅट इज कॉल्ड एज द नायट्रेशन रिएक्शन्स ऑफ पायरॉल. सेकंड वन तुम्हाला काय लिहायचंय, रिएक्शन्स लिहायची. रिएक्शन्स ऍज इट इज, पायरॉल इज रिएक्ट विथ HNO3 अँड इथपर्यंत मेजर आणि मायनर प्रोडक्ट पर्यंत. त्याच्यानंतर स्टेटमेंट लिहायचंय तुम्हाला, रिएक्शनचं स्टेटमेंट. मग सिंपल स्टेटमेंट आहे, पायरॉल इज रिएक्ट विथ नायट्रिक ऍसिड in the presence of acetic anhydride at about 283 Kelvin. It gives 2-nitropyrrole and 3-nitropyrrole. 2-nitropyrrole is a major product and 3-nitropyrrole is a minor product. Okay, so like this one. तर क्वेश्चन तुम्हाला या फॉर्म मध्ये सॉल्व्ह करायचं. हे मेकॅनिझम जे आहे हे मेकॅनिझम लिहून घ्या. नेक्स्ट वन, सल्फोनेशन. नेक्स्ट काय आहे, सल्फोनेशन दिलंय. मग आता सल्फोनेशन म्हणजेच काय, पायरॉलचं सल्फोनेशन करायचं तर तुम्हाला डेफिनेशन यायला पाहिजे. पायरॉलचं सल्फोनेशन करताना तुम्हाला डेफिनेशन काय लिहावं लागेल, मग द हायड्रोजन ॲटम ऑफ द पायरॉल आर रिप्लेस्ड बाय सल्फोनेट ग्रुप, सो दॅट इज कॉल्ड एज सल्फोनेशन रिॲक्शन. ओके. तर त्याच्यामध्ये पायरॉल सल्फोनिक ऍसिड तयार होतात. मग आपण जे काही जनरली मिक्सचर यूज करतोय, कोणतं मिक्सचर यूज करतोय, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. ओके, 2 मोल ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड, आणि त्याला आपण 40-50 डिग्री पर्यंत हीट करतो आणि त्याचे फ्युम्स तयार होतात आणि त्या कंपाऊंडचं सल्फोनेशन होतं. तर याच्यामध्ये आपल्याला हे कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड यूज नाही करायचं, म्हणजेच काय, एक्सेस मोल मध्ये यूज करायचं नाही. ठीक आहे. तर याच्या प्रेझेन्स मध्ये हे सल्फोनेशन होणार नाही. मग सल्फोनेशन साठी काय यूज केलेलं आहे, पिरिडीन, सल्फर ट्रायऑक्साइड. हा जो काय कंपाऊंड आहे तर हा कंपाऊंड या फॉर्म मध्ये असेल. सो दिस वन इज द पिरिडीन रिंग आणि इथे काय आहे, सल्फर ट्रायऑक्साइड आहे. बऱ्याच वेळेस जर तुम्ही नेटवर जरी सर्च केलं किंवा कोणत्या बुक्स मध्ये जरी स्ट्रक्चर जर बघितलं तर हे स्ट्रक्चर या फॉर्म मध्ये असेल. सो लाईक दिस वन, हायली इलेक्ट्रोफिलिक इन नेचर. मग जे काही न्यूक्लिओफिलिक अरोमॅटिक सिस्टीम असतात ह्या स्टेबल सिस्टीम असतात, हायली स्टेबल. यांना ब्रेक करण्यासाठी याच्यापेक्षा स्ट्रॉंग, म्हणजे सबस्टिट्यूशन रिएक्शन जर असेल तर याच्यापेक्षा स्ट्रॉंग काय पाहिजे, त्यांच्याजवळ इलेक्ट्रोफाईल पाहिजे. ओके. मग हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोफाईल जनरेट होतो. मग जनरली आपण रिएक्शन्स मध्ये काय लिहितो, पिरिडीन सल्फर ट्रायऑक्साइड लिहित असतो. तर आता हा जो काय सल्फर ट्रायऑक्साइड आहे हा आपण या फॉर्म मध्ये लिहूनही रिॲक्ट करू शकतो, S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O अँड डबल बॉन्ड. ओके. तर या फॉर्म मध्ये आपण सल्फोनेशन रिएक्शन करत असतो. मग आता सल्फोनेशन रिएक्शन्स मध्ये इथे फर्स्ट वन पायरॉल, NH, here double bond, lone pair of electron is react with SO3. Is react with
sulfur trioxide in the presence of pyridine. Okay, in the presence of pyridine. Pyrrole is react with sulfur trioxide in the presence of pyridine in C2H4Cl2, ethylene dichloride. Okay, so this one is the solvent. It gives pyrrole 2 sulfonic acid plus pyrrole 3 sulfonic acid. So that is called as pyrrole 2 sulfonic acid, and this one pyrrole 3 sulfonic acid. तर याच्यामध्येही मेजर आणि मायनर प्रोडक्ट फॉर्म होतात. सो 2 पोझिशन मेजर प्रोडक्ट अँड 3 पोझिशन मायनर प्रोडक्ट. ओके, सो हाऊ टू रिॲक्ट, व्हॉट इज द मेकॅनिझम. ओके, so this one is the pyrrole directly react with the sulfur trioxide. So S double bond O and double bond O. Okay, so lone pair of electron attack on the sulfur trioxide by conjugation like this one. ठीक आहे, कॉन्ज्युगेशन ने या कार्बन या सल्फर सोबत बॉन्ड फॉर्म केला आणि एक O मायनस झालाय. तर याच्यामध्ये काय होतंय बघा, हा डबल बॉन्ड इथे शिफ्ट होतोय, हा डबल बॉन्ड इथे शिफ्ट होतोय आणि इकडे S डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड O मायनस डबल बॉन्ड O आणि डबल बॉन्ड O. बघा इथे डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड झालं, S डबल बॉन्ड O S डबल बॉन्ड O ऍज इट इज. म्हणजे ओव्हरऑल आपण याला काय लिहू शकतो, SO3 मायनस आणि इथे एक हायड्रोजन ऍज इट इज, इथे पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे, तर आता हा जो काही हायड्रोजन आहे, हा हायड्रोजन याच्यामधनं लॉस होईल या फॉर्म मध्ये. किंवा तुम्ही मेकॅनिझम, पॉसिबल मेकॅनिझम सांगतोय आपण. काय सांगतोय, पॉसिबल मेकॅनिझम. हा जो काही पिरिडीन आहे, हा पिरिडीन बेसिक इन नेचर आहे. काय तो बेसिक इन नेचर. तर हा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉनने काय करेल, हायड्रोजनला गेन करेल, हा बॉन्ड इकडे शिफ्ट होईल, हा बॉन्ड इकडे शिफ्ट होईल आणि हा बॉन्ड नायट्रोजनवर शिफ्ट होईल. तर काय फॉर्म होईल इथे, पायरॉल H डबल बॉन्ड आणि SO3 मायनस. ठीक आहे, आता हा जो काही मायनस आहे, तर हा मायनस काय करेल, या हायड्रोजनला गेन करेल. म्हणजेच हा निगेटिव्ह चार्ज याला गेन करेल आणि लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन त्या पायरॉलच्या पायरॉलला शिफ्ट होईल आणि इथे काय फॉर्म होईल बघा. सो दिस वन इज द पायरॉल NH डबल बॉन्ड SO3H. हायड्रोजन कुठून आलाय, याच पायरॉलचा हा हायड्रोजन कुठे शिफ्ट झालाय, SO3 वर शिफ्ट झालाय. सो दॅट इज कॉल्ड ऍज पायरॉल 2 sulfonic acid. Okay, so this one is the reaction mechanism. So what about the statement of the reaction? When the pyrrole is react with sulfur trioxide in the presence of pyridine and ethylene dichloride. Okay, नाहीतर तुम्ही स्टेटमेंट या फॉर्म मध्ये लिहू शकता. When the pyrrole is react with pyridine sulfur trioxide in the presence of C2H4Cl2 म्हणजेच काय, ethylene dichloride, it gives pyrrole 2 sulfonic acid and pyrrole 3 sulfonic acid. Pyrrole 2 sulfonic acid as a major product and pyrrole 3 sulfonic acid as a minor product. Okay, so this one is the nitration and sulfonation. Remember this one because of the examination. In examination you are asked this type of question. So explain the nitration of pyrrole or explain the sulfonation of pyrrole. ओके, तर एक्सप्लेनेशन देताना तुम्हाला मेजर आणि मायनर प्रोडक्टचा विचार करावा लागेल. ओके, सो एनी डाऊट अबाउट द नायट्रेशन अँड सल्फोनेशन ऑर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, याच्या नंतरच्या लेक्चर्स मध्ये आपण काय बघणार आहोत, हॅलोजिनेशन अँड फ्रायडल क्राफ्ट असायलेशन. ओके, हॅलोजिनेशन मध्ये आहे क्लोरिनेशन, ब्रोमिनेशन, आयोडिनेशन आणि फ्रायडल क्राफ्ट असायलेशन. ओके, तर ह्या रिएक्शन आपण याच्या नंतरच्या लेक्चर्स मध्ये बघणार आहोत. ओके, सो एनी doubt of the electrophilic substitution reaction or this lecture and also previous lectures, so then ask me. Okay, thank you.